नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं बुलेट अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आपण नवोदयची तयारी करून घेत आहोत। तर याच्यामध्ये आज आपण नवीन धडा चॅप्टर सुरू करत आहोत। 10 नंबरचं नाव आहे परिमिती आणि क्षेत्रफळ। परिमिती म्हणजे काय तर पेरिमीटर, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात पेरिमीटर, आणि क्षेत्रफळ म्हणजे काय तर इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात एरिया। कसं असते ते तुम्हाला थोड्या वेळात सांगतोच, ठीक आहे। तर बघा, याच्यामध्ये आपल्याला 3 गोष्टीची परिमिती आणि क्षेत्रफळ समजून घ्यायचे। काय काय तर चौरस, आयत आणि त्रिकोण। तर ठीक आहे, सर्वात आधी आपण चौरसाचं समजून घेऊ। सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या पोरो, परिमिती म्हणजे काय नेमकं सर, ते एक गोष्ट पहा। समजा मी इथं असं काढलं, हा एक चौरस आहे, ठीक आहे, आणि चौरसाच्या सगळ्या बाजू समान असतात, ठीक आहे। आता इथे मी सगळ्या बाजू समान दाखवायला पाहिजे, सॉरी, सगळ्या बाजू समान असतात। कशा असतात? सगळ्या बाजू समान असतात। एक मिनिट, हां, चौरसाच्या चारही बाजू समान असतात। म्हणजे काय तर ही बाजू 10 असेल तर ही पण 10 असते, ही पण 10 असते आणि ही पण 10 असते। लक्षात? तर चौरसाच्या सर्व बाजू समान आहेत। तर परिमिती जर विचारली, समजा परिमिती, तर काय असते सर? तर इकडे बघा, इथून समजा आपण सुरुवात केली तर ही लांबी, ही लांबी, ही लांबी आणि ही लांबी, सर्व बाजूची लांबीची बेरीज, सर्व बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजे काय असते? परिमिती असते। मग इथं काय येणार? 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 म्हणजे किती होतात पोरो? 40। आणि समजा हे 10 मीटर आहे, काय आहे? मीटर। तर हे सगळं मिळून काय झालं? 40 मीटर। आलं लक्षात? तर अशी कंपाऊंडची पूर्ण लांबी काढणे म्हणजे परिमिती। हे कंपाऊंडच झालं ना, है की नाही? तर या कंपाऊंडची लांबी काढणे म्हणजे काय काढणे? परिमिती काढणे। काय काढणे? परिमिती। बरं सर, मग आता क्षेत्रफळ म्हणजे काय? तर पहा, क्षेत्रफळ काय आहे ते पण सांगतो। एकदम सोपं असते क्षेत्रफळसुद्धा। हे लिहायचं नाही, फक्त समजून सांगायलो। पहा, लक्ष द्या, हे आमच्या प्रणवनं काहीतरी बदमाशपणा केला। आता हे आम्हाला सापडे ना, सेटिंगमध्ये काहीतरी गडबड आहे। हां, पहा, क्षेत्रफळ म्हणजे काय? परिमिती म्हणजे कंपाऊंडची लांबी, सगळ्या बाजूंची लांबी। आता क्षेत्रफळ म्हणजे काय? तर क्षेत्रफळ म्हणजे एरिया, इंग्लिशमध्ये। समजून सांगा म्हणजे काय, अर्थ काय? बघा बरो, समजा आपल्याला एखादा प्लॉट घ्यायचा, तर आपण म्हणतो 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट द्या, बरोबर आहे। आपल्याला शेत घ्यायचं तर म्हणतो 2 एकर शेत द्या, 3 एकर शेत द्या, 5 एकर शेत द्या। तर हे जे स्क्वेअर फूट, एकर, हेक्टर, हे जे जमिनीचं असते, ज्याच्याबद्दल बोलायलो, ते काय असते? क्षेत्रफळ। काय असते? क्षेत्रफळ। कसं काढतात सर? तर हे बघा, हे जे कंपाऊंड आहे पूर्ण, हे जे कंपाऊंड आहे, या कंपाऊंडच्या आतमध्ये हा जो एरिया आहे, ठीक आहे, हा संपूर्ण भाग म्हणजे क्षेत्रफळ। हा संपूर्ण भाग म्हणजे काय? क्षेत्रफळ। समजायलं? तर हे पूर्ण म्हणजे क्षेत्रफळ। परिमिती म्हणजे काय? तर फक्त बाउंड्रीची बेरीज, फक्त बाउंड्रीची बेरीज। क्षेत्रफळ म्हणजे हे पूर्ण 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 पूर्ण। आलं लक्षात? मग कसं काढायचं आहे? तर क्षेत्रफळ, आता चौरसाचं जर सांगायचं झालं तर हे काढत असतात बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग म्हणजे काय? याची बाजू किती आहे? 10। किती आहे? 10। 10चा वर्ग, वर्ग म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे 2 वेळा गुणाकार करायचा असते त्याच संख्येचा, आहे का नाही? 10 गुणिला 10 म्हणजे किती झालं? 10 10 100। आणि याचं हे काय एकक काय होतं? मीटर। तर या मीटरला चौरस मीटर लिहितात। काय लिहितात? सॉरी, चौरस मीटर असं लिहितात। समजलं? हे लिहायचं नाही, फक्त समजून घ्या, ठीक आहे? क्लिअर आहे सगळ्यांना? शाबाश। परिमिती आणि क्षेत्रफळचा अर्थ आता मला वाटते तुम्हाला समजला असेल। तर आता पुढे जाऊ आपण, ठीक आहे? चल, काय लिहिलं? चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग, कारण सगळ्या बाजू याच्या समान असतात। चौरसाची परिमिती म्हणजे काय? तर 4 गुणिला बाजू, 4 गुणिला बाजू, कारण 4 बाजू आहेत, एका बाजूनं गुणलं त्याला आपण, मल्टिप्लाय केलं की परिमिती येऊन जाते, ठीक आहे? पुढचं आहे
आयाताचे ठीक आहे, किंवा आयात म्हणू आपण पहिले. हां, आयात. आता आयात कशाला म्हणतात पहा पोरो, तर आयात म्हणजे ज्याची लांबी वेगळी असते आणि रुंदी वेगळी असते. समजा मी आता हा आयात काढला बघा, याच्यामध्ये हा जो चौकोन आहे, या चौकोनामध्ये काय आहे, याची ही बाजू आणि ही बाजू समान आहे, म्हणजे समोरासमोरील बाजू समान आहेत. ठीक आहे, ही बाजू आणि ही बाजू समान आहे. आलं लक्षात? लक्षात आलं ना? हां, नसेल समजत तिकडे बा. समजा याच्या चारही बाजू सारख्या आहेत. उदाहरणासाठी मी इथं लिहितो, समजा 5 सेमी, 5 सेंटीमीटर. ही 5, ही 5, ही 5, ही 5, सगळ्या 5. आयात म्हणजे काय, तर याच्या समोरच्या बाजू फक्त सारख्या असतात. म्हणजे समजा ही बाजू जी आहे, या बाजूचं माप दिलं आपल्याला समजा 10 मीटर. किती दिलं? 10 मीटर. तर ही पण किती असते? 10 मीटर. ही खालची समजा आता ही 10, हिला आपण समजा म्हणू 40. किती? 40 मीटर. तर ही वरची पण किती असते? 40 मीटर. लक्षात यायलं का? समोरासमोरील बाजू ज्याच्या समान असतात, ज्या चौकोनाच्या, त्याला आयात म्हणतात. ज्याच्या सगळ्या बाजू समान असतात त्याला चौरस म्हणतात. इंग्लिशमध्ये याला स्क्वेअर म्हणतात. काय म्हणतात? स्क्वेअर. SQUARE, स्क्वेअर. याला म्हणतात रेक्टँगल. काय म्हणतात? रेक्टँगल. रेक्टँगल. ठीक आहे, हे झाला रेक्टँगल. आता याचं क्षेत्रफळ कसं काढतात आणि परिमिती कशी काढतात, तर बघा, याची परिमिती, आयाताची परिमिती बरोबर, हे सूत्र सांगायला तुम्हाला. सूत्र बघा, परिमिती म्हणजे सगळ्या लांबीची बेरीज. मग ही जी लांबी आहे, हिला लांबी म्हणतात. काय म्हणतात? लांबी. लांबी म्हणजे L. ठीक आहे. ही 10 काय? रुंदी आहे. काय आहे? रुंदी. आणि रुंदीला लिहितात B. काय लिहितात? B. आलं लक्षात? याला लिहितात B. ठीक आहे, याला लांबी म्हणायचं, याला रुंदी म्हणायचं. तर आयाताची परिमिती काय असते, तर बघा, याच्यात 2 लांबी आहेत, 2 रुंदी आहेत, म्हणून 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. ठीक आहे, हे झाली त्याची परिमिती. त्याच्यानंतर आयाताचे क्षेत्रफळ. आयाताचे क्षेत्रफळ. क्षेत्रफळ याचं सोपं असते, लांबी गुणिला रुंदी. लांबी गुणिला रुंदी. आलं लक्षात? म्हणजे ही लांबी आणि ही रुंदी या 2 साईडचा म्हणजे बाजूचा गुणाकार केला की क्षेत्रफळ भेटते, आणि सगळ्याची बेरीज केली की परिमिती भेटते. आलं लक्षात? तर हे झालं आयाताबद्दल, म्हणजेच रेक्टँगलबद्दल. चौरस म्हणजे स्क्वेअर. ठीक आहे. आता एक त्रिकोण असते. काय असते? त्रिकोण असते पोरो. आपण काय शिकायलो? 10वा धडा शिकायलो. हां, इंग्लिशमध्ये लिहिलो मी, पेरिमीटर अँड एरिया. काही विषय नाही. 3 नंबर त्रिकोण. कोणता कोण? त्रिकोण. त्रिकोणाला किती कोण असतात? 3. बरोबर. चौकोनाला किती कोण असतात? 4. चौकोनाचे 4ही कोण हे काटकोन असतात. काय असतात? काटकोन. पण त्रिकोणाचं तसं नसते. तर त्रिकोणाला इंग्लिशमध्ये म्हणतात ट्रायंगल. काय म्हणतात? ट्रायंगल. ठीक आहे पोरो. ट्रायंगलचं चित्र काढू आपण आता. हा ट्रायंगल घेऊ. ठीक आहे. तर जरा मोठा काढायला लागत होता आहे ना. हां, हे झाला त्रिकोण. बरं, आता त्रिकोणामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. त्रिकोणाचा परिमिती. त्रिकोणाची परिमिती. त्रिकोणाची परिमिती. आता त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय? तर तिन्ही बाजूच्या लांबीची बेरीज. म्हणजे समजा ही A असेल, ही B असेल आणि ही
सी असेल तर त्रिकोणाची परिमिती काय येणार, तिन्ही बाजूच्या लांबीची बेरीज ठीक आहे. कशी येते मग सर, तर ए प्लस बी प्लस सी, तिन्ही बाजूची ए बी सी ची बेरीज करायची लांबीची. समजा ही 10 आहे, ही 12 आहे, ही 13 आहे, तर या तिघाची बेरीज म्हणजे परिमिती. ठीक आहे. नंबर 2, आता या त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आता या त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढतात पहा पोरो, थोडं एक लक्षात घ्या. हे बघा, हा जो खालचा आहे याला पाया म्हणतात. काय म्हणतात, पाया. ठीक आहे. काय बरोबर चालत नाही कधी कधी, याला म्हणतात पाया. ठीक आहे. पाया किती आपला ए आहे. ठीक आहे. हे बाजू झाल्या दोन साईडच्या. आता समजा मी जर एक अशी इथं सरळ रेषा काढली आणि ही इथं 90 अंशात असेल. किती असेल, 90 अंश. किती असेल, 90 अंश. ठीक आहे. म्हणजे इथं जर या रेषेने असा 90 म्हणजे 90 डिग्रीचा कोन केला तर ही जी रेषा आहे हिला लंब म्हणतात. लंब म्हणजे परपेंडिक्युलर इंग्लिशमध्ये. तर ही झाली हाईट म्हणजे उंची. याला काय म्हणतात, उंची. काय म्हणतात, उंची. ठीक आहे. आणि समजा ही उंची किती आहे, आता काही पण समजा मी एच लिहितो. किती, एच. आणि हा जो बेस आहे याला ए लिहिलं मी, एच्या जागी बी लिहू, बी. ठीक आहे. काय लिहितो, बी लिहितो. हां. तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ असते पोरो हाफ इंटू म्हणजे अर्धा गुणिला पाया गुणिला उंची. पाया गुणिला उंची म्हणजे याचं सूत्र काय झालं, अर्धा गुणिला हाफ इंटू बेस इंटू हाईट. आलं लक्षात. तर हे झालं तुमचं त्रिकोणाचं क्षेत्रफळ. लक्षात यायला, त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे हा पूर्ण एरिया कसा निघतो, तर हाफ म्हणजे 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. उंची कोणती, ही मधातली असते. हा जो वरचा पॉईंट आहे या पॉईंटपासून तर इथं या रेषेच्या सेंटरपर्यंत जी उभी लाईन काढल्या जाते तिला उंची म्हणतात किंवा परपेंडिक्युलर म्हणतात किंवा हाईट म्हणतात. आलं लक्षात. तर अशा प्रकारे मी तुम्हाला तिन्ही याचे फॉर्म्युले सांगितले. आयताचं क्षेत्रफळ, चौरसाचं क्षेत्रफळ, त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि परिमिती. आलं लक्षात. परिमिती म्हणजे कंपाऊंड वॉल. परिमिती म्हणजे कंपाऊंड, असं पूर्ण कंपाऊंड आहे ना. आणि एरिया म्हणजे काय, तर त्या कंपाऊंडच्या मध्ये किती जागा आहे त्याला म्हणतात एरिया. ठीक आहे. तर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. आता याच्यात अजून एक त्रिकोण असते, काटकोन त्रिकोण. काय असतो, काटकोन त्रिकोण. फॉर्म्युले दोघांचे जवळपास सारखेच आहेत, जास्त काही फरक नाही आहे. करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार. ठीक आहे. एक काटकोन त्रिकोण असते, तो एकदा दाखवतो तुम्हाला, त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊ. हा असतो काटकोन त्रिकोण. काय, हा काटकोन त्रिकोण. दिसते का हे, काटकोन त्रिकोण. हे बघा, काटकोन त्रिकोणामध्ये काय असते, हे बघा, एक रेष सरळ असते, एक अशी असते. म्हणजे हा साधा त्रिकोण आहे, याच्यात 2 काटकोन त्रिकोण असतात, है की नाही. नो बर. थोडं आता त्याचं डार्कनेस कसं वाढवावं आपण ते माहीत नाही आपल्याला. ठीक आहे. 1 सेकंद, आता एकदा पटकन पाहून घेऊ. जमलं. आपल्या पेनची साईज वाढवू, बघू मग त्याची साईज वाढते का. शेप नाही, साइज वाढे ना याची, है कि नहीं. चलो भाई, अब क्या कर सकते, पता नहीं हमको. ठीक आहे. काही विषय नाही, जसं आहे तसं समजून घेऊ आपण. चला बघा, हा जो आहे हा काटकोन त्रिकोण आहे.
याच्यामध्ये काय असते, ही जी उभी रेष आहे ही उभी रेष इथे 90 अंशात असते. किती अंशात असते? 90 अंशामध्ये असते पोरो. आलं लक्षात? चला पहा, तर समजून घेऊ आपण काटकोन त्रिकोण. याचं नाव आहे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण. ठीक आहे. इंग्लिशमध्ये याला म्हणतात राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. याचे फॉर्म्युले सेम असेच आहेत, फॉर्म्युल्यामध्ये काही बदल नाही. फक्त याला पाया म्हणायचं. ठीक आहे. याला उंची किंवा लंब म्हणायचं. उंची किंवा लंब. ठीक आहे. फॉर्म्युले असेच असतात याचे. याचं क्षेत्रफळ काढायचं तर 1 2 3 या तिन्ही बाजूची बेरीज करायची. इकडची जी बाजू असते हिला कर्ण म्हणतात. काय म्हणतात? कर्ण. आलं लक्षात? ही एक बाजू, दुसरी बाजू आणि कर्ण. आलं लक्षात? हां. तर राईट अँगल ट्रायंगलमध्ये सुद्धा फॉर्म्युले असेच लागतात. हा पाया, ही उंची आणि तिन्ही बाजूची बेरीज म्हणजे परिमिती. आलं लक्षात? तर होप्सो तुम्हाला त्रिकोण, चौरस आणि आयात या तिन्हीचे फॉर्म्युले समजले असतील. ठीक आहे. फॉर्म्युले लिहून घ्या. याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, स्वाध्याय क्रमांक 10.1 सोडवणार आहोत, जो की या कन्सेप्टच्या बेसवर आहे. ठीक आहे. तोपर्यंत जय हिंद.